अक्षय पाटील. चला सामन्याला सुरुवात करा, विनंती आहे. विशाल तयार होतोय या पहिल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल स्विच हिट केलायचा होता. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉलने सुरुवात या पहिल्या इनिंगची. सामन्याला सुरुवात झालेली आहे. ठीक 6:03 सुरुवात झाली. टीम सावंत लक्षात ठेवा 15 मिनिटांमध्ये 3 षटके टाकायचे आहेत. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटला थोडी खराब फिल्डिंग. बॅकअपला आता खेळाडू वेगाने पोहोचतात. तोपर्यंत दरम्यान 2 धावा इथं पूर्ण झाला. तिसरीचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 3 धावा देखील अगदी कंप्लीट झाला. चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तीन धावा कंप्लीट झाला या बॉल वरती. सुरुवात अगदी चांगली आपण म्हणू शकतो, कारण क्वालिफायर 3 जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 2 मध्ये आणि स्पर्धा देखील फार मोठी आहे. आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सेमीफायनल मध्ये पोहोचणं देखील एक मोठी गोष्ट असेल. पण सध्याच्या घडीला नशिबाची साथ फलंदाजांसोबत अंपायरचा बॅटचा संपर्क यस होता. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आला धाव फलक 4 धावांच्या मदतीने 7 वरती, कारण अगदी पायांवरती बॉल होता. बॅटला अगदी स्पर्श झाला होता आणि बॉल दरम्यान लॉंग लेग रिजन पलीकडे गेला 4 धावांसाठी. बघा सावंत संघ सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची. जितका वेळ तुम्ही वाचवाल तितकं तुमच्यासाठी चांगलं, कारण अंधार देखील जवळ जवळ झाला. 7 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. आणखीन एक डॉट बॉल येतो. क्वालिफायर 3 या स्पर्धेमधला आपण पाहतात. या अगोदर जे 2 क्वालिफायर झाले त्याच्यामध्ये आपण बघितलं पहिल्या दिवसामध्ये वेगळे संघ जिंकला होता. कालच्या दिवसामध्ये दुसऱ्या क्वालिफायर मध्ये दिवासपोर्ट दिवासा संघ जिंकला आणि त्यानंतर सेमीफायनल 1 मध्ये वेहले विपक्ष दिवासपोर्ट दिवाची जी बॅटल झाली त्याच्यामध्ये दिवासपोर्ट दिवास संघाने बाजी मारली आणि ते फायनल मध्ये पोहोचलं. धीम्या गतीने टाकला, खेचून मारला, फोल्डर उपस्थित. सफलता मिळेल पहिली आणि हा पहिला धक्का शुभम शेलारच्या स्वरूपामध्ये लागतोय टीम वडपेला. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज आता क्रमांक 3 वरती आदित्य मैदानाच्या आतमध्ये येतात. शुभम शेलार बाद झाले आणि दरम्यान जर आपण विचार केला खेचून मारण्याचा हा प्रयत्न होता. धीम्या गतीने देखील बॉल टाकला होता. पेस ऑफ केलं होतं. त्याचाच कुठे ना कुठे फायदा दरम्यान गोलंदाज विशालला मिळाला. पहिली सफलता. पहिला धक्का लागला क्रमांक 3 वरती. आता आदित्य मैदानाच्या आतमध्ये. विशालची चांगली सुरुवात या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. कव्हरचे फिल्डर थोडे दूर राहिले. त्या अनुषंगाने दरम्यान आपण जर विचार केला मिसकम्युनिकेशन देखील झालं होतं. या बॉलवरती फक्त एक सिंगल मिळेल आणि दरम्यान अशा प्रकारे हे पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या 8 विकेट गेले 1. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्क वरती तयार होत आहेत सतीश. पहिलं षटक विशालचं चांगले राहिलं, ज्याच्यामध्ये 8 धावा खर्च करून 1 विकेट त्याने घेतली. दुसरं षटक सतीश वाकसुरे. ओव्हर द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये टाकला गेला. अप्रतिम फटका. बॉलला पाठवलंय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला मोठा फटका या डावामधला षटकार आणि या स्पर्धेमधला हा 110 110वा षटकार दरम्यान इथं येतोय.
क्वालिफायर 3 मी उल्लेख केला होता की जो जिंकेल थेट सेमीफायनल 2 मध्ये पोहोचेल. त्या अनुषंगाने मॅचची इम्पॉर्टन्स देखील जास्त. यावेळेस चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी फिंगर रोल केले होते, त्याचा फायदा मिळेल. निर्धाव चेंडू येतो, धावफलक सध्याच्या घडीला 14 धावा धावफलकावरती. 14 ऑन द कार्ड. आतापर्यंत विकेट देखील एक गेली. शुभम शेलार बाद झाले. अक्षय आणि आदित्यची जोडी मैदानाच्या हातामध्ये. स्वीप करायचा होता, अपील देखील झाली, बट अंपायर्सने नकारलं. चला वेळ नाही आपल्याकडे, फोल्डिंग लावून घ्या. अपील दरम्यान झाली होती, लाऊड शाऊट होतं. डॉट बॉल दरम्यान षटकारानंतर 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत पाहायला मिळाले. आणखीन एक निर्धाव चेंडू, क्या बात आहे. जी कला आहे ना खऱ्या अर्थाने की व्हेरिएशन, विविधता गोलंदाज सतीशच्या गोलंदाजीमध्ये आहे, त्याचा तो वापर करतो. तीन निर्धाव चेंडू. पुढचा बॉल. यावेळेस संपर्क आलाय, बॉल हवेमध्ये आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कुठे ना कुठे बघा या ओव्हरमध्ये 3 निर्धाव चेंडू जरूर आले, बट 12 धावा देखील आतापर्यंत आल्या आणि अजून देखील एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. या स्पर्धेमध्ये बघा आतापर्यंत 122 चौकार आणि त्याचप्रमाणे 111 षटकार आतापर्यंत लागले. आणि तिसरा दिवस आहे, कदाचित उद्याच्या दिवसामध्ये षटकारांचा आकडा कदाचित 150 पर्यंत पोहोचेल का, ते देखील पाहणं योग्य असेल. धीम्या गतीने टाकलाय बॉल हवेमध्ये. विकेट किपर पोहोचता सफलता मिळेल. दुसरा धक्का, फलंदाज बाद होतील. आदित्य धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर सध्याच्या घडीला टोटल आहे 20 धावा धावफलकावरती. विकेट गेले 2, अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी. अंतिम षटक. आता या अंतिम षटकामध्ये गोलंदाज निखिल तयार होता. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती सागर येतात. अंतिम षटक. चला सामन्याला सुरुवात करा. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावफलक 7 वरती. अंतिम षटक, पहिला बॉल. अंतिम षटकामध्ये पहिलाच बॉल अराउंड दी लेग बोल्ड. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. काम तमाम. धक्का क्रमांक 3, फलंदाज बाद. धावफलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड 21 वरती जाऊन पोहोचला. 21 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड द विकेट. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकला होता. आडव्या वाटणे हा फटका फिल्डर दरम्यान काऊ कॉर्नरचे मिसफिल्ड, त्याचा फायदा मिळेल. 2 धावा पूर्ण केल्या जातील.
पानवरती बॉल टाकला, फ्लिक्सचा हा फटका. फिल्डर दरम्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचतात वेगाने. दुसऱ्या धाब्यासाठी देखील कॉलिंग आणि 2 धावा देखील इथनं पूर्ण केल्या जातील. सध्याच्या घडीला एक धाव देखील लढाई करण्यासाठी मदत करणार आहे. धाव फलक आता 25 वरती. क्वालिफायर 3 जो जिंकेल सेमीफायनल 2 मध्ये आणि जो हरेल त्याचं स्वप्न इथं मोडलं जाईल. बघा म्हटलं जातं की एखादं स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्या स्वप्नाला अस्तित्वात उतरवणं आणि साकार करणं हे कठीण असतं. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न तर प्रत्येक जण बघतो, पण ते स्वप्न या स्पर्धेमध्ये कोणाचं इथं टिकून राहील आणि कोणाचं संपेल. चांगली डिलिव्हरी अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बाटानी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. निर्धाव चेंडू येतो. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक असेल या पहिल्या डाबामधला. धाव फलक 25 वरती. शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. विकेट मिळेल का? फिल्डर वेगाने पोहोचलेत. कॅच झाली. ड्रॉप. बघा याच्या कॅचेस ड्रॉप झाल्या ना त्या देखील क्रुशियल आहेत, बिकॉज त्याच्यावरती देखील रन्स कंप्लीट केल्या जातात. आणि अंतिम बॉल वरती पाहू या थर्ड अंपायरची मागणी इथं केली गेली. आणि या लास्ट बॉल वरती जर आपण विचार केला 2 तर कंप्लीट झालेल्या आहेत. जर बॅटर सेव्ह असेल तर 3 धावा असतील. चेक केलं जातं. चला तोपर्यंत खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसा. विनंती असेल टीम सावंदे. चेक केलं जात आहे, बिकॉज एक धाव आता महत्वाची 3 धावा असतील की नसतील ते चेक केलं जात आहे. आणि बॅटर सेफ 3 धावा असतील म्हणजे धाव फलक 28 आणि 29 धावांचं लक्ष. चला सलामीची जोडी आता पाठवा. सावंदे संघ 29 धावांचं लक्ष असेल. बघा धावा 25 होत्या. शेवटच्या बॉल वरती 2 कंप्लीट झाले. तिसरीच्या प्रयत्नामध्ये रिव्ह्यूची मागणी झाली होती. तिसरी देखील कंप्लीट म्हणजे 28 झालं. 29 धावांचं लक्ष. 2 कॅचेस ड्रॉप झाले आणि त्या 2 कॅचेस वरती 5 धावा गेल्या. ती इम्पॉर्टंट गोष्ट मी उल्लेख केला होता. कॅच बाजूला राहू द्या, बट रन्स 5 गेल्या. कॅच जर पकडले गेले असते तर कदाचित 3 ते 4 धावा इथनं वाचल्या असत्या. आणि ज्याप्रमाणे ऍटमॉस्फिअर सध्याच्या घडीला आहे ना, या परिस्थितीमध्ये या धावा देखील चेस करणं फार कठीण होऊन जाईल. चला सामन्याला सुरुवात करा. पहिल्या षटकामध्ये शुभम शेलार दरम्यान तयार झाला गोलंदाजी करण्यासाठी. विश्वास पाटील आणि त्यांच्या समेत विशाल सलामीला आलेत. चला सामन्याला सुरुवात झाली. 29 धावांचं लक्ष. येणारी 3 षटक आपल्याला इथनं सांगतील की सेमीफायनल 2 मध्ये कोण पोहोचेल आणि घरी कोण पोहोचेल. शुभम पहिलाच बॉल फुलरले समोरच्या दिशेने फटका. लॉंगॉनला फिल्डर पोहोचतात. सिंगल इथनं घेतली गेली. दुसऱ्या धाब्यासाठी देखील परतलेत. 2 देखील कंप्लीट. तिसरी मिळणार नाहीये. दबाव प्रेशर या चरणावरती ना जो खऱ्या अर्थाने प्रेशरला ऍब्झॉर्ब करेल ना तो जिंकेल. कारण दबावामध्ये ना खऱ्या अर्थाने भरपूरदा आपण बघितलं की खेळाडूंच्या माध्यमातून मिस्टेक होतात. 29 धावांचं लक्ष. पहिल्या बॉलवरती धावा आल्या 2.
शुभमचा पुढचा बॉल चॉप केला. फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला आणि दरम्यान खराब फिल्डिंग त्याचा फायदा मिळेल बिकॉज आता डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पोहोचलेत. तिसऱ्या धाबेसाठी देखील परतलेत आणि 3 धावा देखील पूर्ण. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ना सिंगल डबल हे जास्त मॅटर करणार आहेत. कारण ज्याप्रमाणे वातावरण आहे सिंगल डबलने जर स्ट्राईक रोटेट केली स्कोर कार्डला जर चालवलं आणि मिडल फेस मध्ये 1 ते 2 जर बाउंड्री झाल्या ना तरी सुद्धा या 29 चेज होऊ शकतात. पण त्याच पलीकडे आता कुठे ना कुठे फील्ड मध्ये आता एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागणार आहेत. लाईन अनलाईन थोडी चेंज करावी लागेल. फुलर लेंथ होता ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत कव्हर रिजनला सिंगल मिळेल आणि स्पेशली कव्हरचे जे फिल्डर आहेत ना त्यांचं कौतुक करावं लागेल. कारण जवळ ऑलमोस्ट 30 यार्ड सर्कल जवळच होते. कारण जर डीप मध्ये असते तर 2 धावा इझिली मिळाल्या असत्या. बट थोडे पुढेच थांबलेत कारण माहिती आहे की सिंगल डबल रोखणं आता गरजेचं आहे. स्कूप करायचा होता. बॅटचा संपर्क होता की नव्हता आता ते पाहावा लागेल. बॅटचा संपर्क होता कारण साऊंड देखील आला होता. एक सिंगल मिळेल. धाव फलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 7 वरती. विशाल आता स्ट्रायकिंग एंड वरती साधा बाधा फलकावरती हाफ ट्रॅकर पुलचा हा फटका. फिल्डर उपस्थित कॅच पकडली. मॅच मध्ये कमबॅक. पहिला धक्का विशालच्या स्वरूपामध्ये भगवानने एक अप्रतिम कॅच पकडली. पहिला धक्का फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लवकर पाठवा. नवीन फलंदाज सतीश वाकचौरे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी येतो. धावफलक सध्याच्या घडीला 7 वरती. अजून देखील पहिल्या षटकामध्ये आता हा शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडूवरती 22 धावांची आवश्यकता. अजून देखील विश्वास पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. फुलर लेंथ होता अगदी बॅकफुटला जाऊन फटका खेळले. एक सिंगल म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये रन्स बनवल्या गेल्या. 8 विकेट गेली. एक म्हणजे येणारे 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. कुठे जाऊ नका कारण अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे. कारण येणारे 12 चेंडू आपल्याला इथं सांगतील की सेमी फायनल 2 मध्ये कोण पोहोचेल. अक्षय पाटील दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये येतात. हा अतिशय चांगला खेळाडू आहे. बट सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर इथनं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 12 मध्ये 21 धावांची आवश्यकता. मोठी फटकी येणं आता गरजेचं असेल कारण प्रति षटकामागे 10.50 ची सरासरी. चला मॅचला सुरुवात करा. अक्षय पाटील विनंती असेल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहेत सतीश. ओव्हर द विकेट. 12 मध्ये 21. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकलाय. लाऊटशा आउट. ज्याप्रमाणे नक्कीच स्क्वेअरले अंपायरचा इशारा आला की बॅटचा संपर्क होता. येस बॅटचा संपर्क होता. मी उल्लेख केलाच होता. निर्णय आला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील जर आपण बघितलं ना तर बॅटची कडा लागली त्यानंतर बॉल पायावरती अदलला. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढताना वरती. चला थोडं फास्ट केला अक्षय. विनंती असेल कारण अजून देखील बघा या मॅच मध्ये 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि 11 मध्ये आता 20 धावांची आवश्यकता.
आणि बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतायत. कॅच इथनं पकडली गेली आणि मॅच मध्ये वापसी इथनं होत असताना वडपे संघाची मोठा धक्का लागतोय टीम सावंदेला. सफलता मिळाली. ही विकेट हवीच होती. फलंदाज बाद झाले विश्वास पाटील. या फलंदाजावरती विश्वास नेहमीच दाखवत होते सामान्य संघ. तो विश्वास पाटील आता डगआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती आता बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये येतोय कनिष्क. अजून देखील विजयाचं लक्ष जर आपण विचार केला तर आवश्यकता असेल उर्वरित 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता. रिक्वायर रेट आता 12 वरती जाऊन पोहोचला. म्हणजे शुभम भोईर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण अतिशय चांगला सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पण या माचा निकाल इथनं कोणाच्या बाजूने. शेवटचं हसू इथनं कोण असेल आजच्या दिवसामध्ये. 10 मध्ये 20 कनिष्कसाठी हा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल बघा किती टर्न मिळाला. ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहावा लागेल. कारण पिचिंग झाली होती वाईड ऑफ स्टंप. त्यानंतर ऑलमोस्ट फिनिश झाला ऑफ स्टंप वरती. अतिशय चांगली गोलंदाजी. अनुभव आहे अक्षयकडे. स्टेप आउट झाला बॅटर कनिष्क. बट एक गोष्ट जर आपण बघितली ना तर गती थोडी एक्स्ट्रा होती या बॉलवरती. त्या अनुषंगाने बाटाने बॉलचा प्रॉपर संपर्क नाही. एक सिंगल मिळेल. धाव फलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर काढत 10 वरती. म्हणजे या मॅच मध्ये आता इक्वेशन उरलंय. उर्वरित 8 चेंडूंवरती हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता असेल 19 धावेंची. येणारे 2 चेंडू आता इम्पॉर्टंट असेल. बाउंड्री इथनं शोधावी लागेल. अन्यथा अंतिम षटकामध्ये इक्वेशन थोडं कठीण होऊन जाईल. कारण प्रश्न आहे सेमीफायनल 2 मध्ये पोहोचण्याचा. प्रश्न आहे या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्याचा. 8 मध्ये 19 ऑन साइडला फटका हवा तसा बॉल बॅटवरती आला नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर वेगाने पोहोचतात. सिंगल मिळेल म्हणजे आता 7 मध्ये 18 धावेंची आवश्यकता. या अंतिम बॉल वरती जर बाउंड्री नाही आली तर अंतिम षटकामध्ये हे समीकरण फारच कठीण होऊन जाईल. बाउंड्री येणं आता गरजेचं. पण त्याच पलीकडे ज्याप्रमाणे अक्षय पाटीलने या षटकामध्ये गोलंदाजी केली अंडर प्रेशर परफेक्ट लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी झाली. कौतुक करावं लागेल अक्षयचं. पण हा शेवटचा चेंडू देखील मॅटर करेल. 7 मध्ये 18 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पायांवरती टाकला होता. लाईन खराब डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन म्हणजे 7 मध्ये आता 17. एक एक चेंडू ना आता समीकरण देखील चेंज करतो. मॅच मध्ये आणखीन रंगत आता निर्माण होत चालली आहे. कारण मी उल्लेख केला होता प्रश्न आहे सेमीफायनल 2 मध्ये पोहोचण्याचा. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवण्याचा. कारण जिंकाल तर पुढचा प्रवास आणि हरले तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. 7 मध्ये आता इक्वेशन शिल्लक आहे. या मॅच मध्ये आवश्यकता असेल 7 चेंडू 17 धावेंची आवश्यकता. पुढचा बॉल पूल करायचा होता. हवा तसा बॉल बॅटवरती आला नाहीये. विकेट किपरची चांगली फिल्डिंग. सिंगल म्हणजे मिळेल म्हणजे अंतिम षटकामध्ये आता 6 चेंडू 16 धावेंची आवश्यकता. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्या. चला टीम मीटिंग होणार नाहीये. टीम वडपे फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू आवश्यकता असेल 16 धावेंची. आणि अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवला भगवान तयार होतं गोलंदाजी मार्क वरती. चला थोडं फास्ट केला टीम वडपे. कारण मग सावंदे संघ देखील आपल्याच विभागामधला संघ आहे. बॅड लाईटचा जास्त त्रास झाला नाही पाहिजे. त्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. मोठे फटके. पहिले 3 चेंडू इम्पॉर्टंट असतील. भगवान राऊंड द विकेट. पहिलाच बॉल सुरुवात बघा LBW च्या स्वरूपामध्ये. पहिलाच बॉल वरती हा मोठा धक्का. कनिष्क ला जावं लागेल वापस. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2च गोष्टींचा सन्मान केला जातो. एक म्हणजे क्रिकेटचे गॉड मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सर. आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. अतिशय चांगल्या लाईन वरती हा बॉल. अंडर प्रेशर परफेक्ट यॉर्कर एक्झिक्यूट करणं आज बॉलर कठीण असतं. आता 5 मध्ये 16 धावेंची आवश्यकता. 5 मध्ये 16 एक्झॅक्टली. सेमीफायनल 2 मध्ये आता कोण जागा बनवेल. 5 मध्ये 16 पुढचा बॉल. शफल झाले होते. फटका दरम्यान चांगला आहे. बट फिल्डर उपस्थित आहे डीप मिड विकेटला.
सिंगल इथनं घेतली गेली म्हणजे 4 चेंडू. आता आवश्यकता असेल 15 धाब्यांची. बघा या परिस्थितीमध्ये ना आता जो नॅचरल गेम आहे ना तो खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ज्या गोष्टी आता इथपर्यंत घडल्या त्या विसरून त्या बाजूला ठेवून इथनं 4 मध्ये 15 कशा प्रकारे बनवल्या जातील त्याचा विचार करायचा. राऊंड द विकेट 4 मध्ये 15. लोबा फुल टॉस होता, ऑन साइडला फटका, काऊ कॉर्नरला फोल्डर पोहोचता, सिंगल घेतली गेली, दुसऱ्या धाबेसाठी परतलेत आणि 2 धावा पूर्ण म्हणजे उर्वरित 3 चेंडूंवरती आता 13 धाब्यांची आवश्यकता आणि कंपल्सरी बनवायच्या आहेत. ही गोष्ट फार महत्वाची, कंपल्सरी 13 धावा बनवायच्याच आहेत. म्हणजे 3 चेंडूंवरती जर कॅल्क्युलेशन केलं तर 3 मोठे फटकेच हवे आहेत. 3 मध्ये 13 हा बॉल महत्वाचा. फुलर लेन टाकलाय, फटका जर आपण विचार केला तर फोल्डर उपस्थित, सिंगल इथनं घेतली गेली म्हणजे 2 चेंडू आता 12 धाब्यांची आवश्यकता. 2 मोठे फटके सलगचे जर इथनं येतील तर या 12 चेज होतील. अदरवाईज आपल्याला कुठे ना कुठे या रेस मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पवनपुत्र वडपे संघ पाहायला मिळतो. 2 चेंडू 12 धाब्यांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक आणि हा चेंडू फटका हवेमध्ये, फोल्डर पोहोचतायत आणि कॅच देखील इथनं पकडली गेली आणि या कॅच सोबत आता आपण म्हणू शकतोय की ही मॅच टीम वडपेच्या खिशामध्ये. फलंदाज बाद. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे सामना समाप्त. सेमीफायनल 2 मध्ये आपली जागा पक्की इथं करत असताना टीम पवनपुत्र वडपे संघ प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय. खेळाडूचं नाव आम्ही जाहीर दरम्यान इथं करतोय ज्याने अतिशय चांगला खेळ या सामन्यामध्ये दाखवला. बघा प्लेअर ऑफ द मॅच साठी 2 दावेदार होते पण एकंदरीत आपण जर विचार केला तर एक चांगला टोटल बनवण्यामध्ये ज्या फलंदाजाचा रोल राहिला, ज्याच्या बॅट मधनं 2 धमाके आपण बघितले, ज्याने इंडिव्हिज्युअली बनवल्या 13, तोच आदित्य ठरला या सामन्याचा सामनावीर. जॉन्टी दादांच्या शुभेच्छा आपण देऊया. प्लेअर ऑफ द मॅच उद्याच्या दिवसामधला जो शेड्यूल आहे